ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो आहोत। मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर आपल्या सोबत आहेत। विनोदजी, मला एक सांगा, आतापर्यंतची चर्चा तुम्ही निश्चितच ऐकलेली असेल। दुसरीकडे मराठा मोर्चा आणि मराठा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही परत न जाता यावेळेला आरक्षण घेऊनच जाणार यावरती आपण ठाम आहात। मात्र आता सोल्युशन काय? प्रत्येकाने इतिहास सांगितला, झालेली आंदोलनं सांगितली, आंदोलनाचा इतिहासही महाराष्ट्राने पाहिला। मात्र या घडीला आरक्षण किती महत्त्वाचं, कसं मिळवून दाखवणार, तुमची भूमिका काय आहे विनोदजी? सर्वप्रथम लोकशाही मराठीचे मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे हे पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने याला कव्हरेज देत आहे। याबद्दल आपले आभार। एक छोटासा संदेश मला आपल्या माध्यमातून समाज बांधवांना द्यायचा आहे की नवी मुंबई शहरामध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये 25 ते 30 हजार लोकांची राहायची आम्ही व्यवस्था केलेली आहे। कांदा बटाटा मार्केट असेल, त्यानंतर फ्रूट मार्केट असेल, या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर भारती विद्यापीठ असेल, तेरणा कॉलेज असेल, या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। तर हा एक संदेश आपल्या माध्यमातून पोहोचला पाहिजे, हा माझा एक हेतू होता। आता आपण चर्चेवर मी आता काही मान्यवरांची चर्चा नुकतीच ऐकली। खरं तर ही राजकीय चिखलपेक सुरू आहे आणि या राजकीय चिखलपेकीमध्येच आजवर हा मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे। खरं सांगायचं झालं तर काल जे एका पक्षात होते ते उद्या दुसऱ्या पक्षात दिसतात आणि काल त्यांची जी भूमिका असते ती बदलते आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या नेत्यांची भूमिका ते अडॉप्ट करतात आणि मग काल जे बोलतात ते विसरून गेलेले असतात आणि आज जे बोलतात ते त्यांचं चालू होतं। खरं सांगायचं म्हटलं तर मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षणाची मागणी केलेली आहे आणि ही मागणी या ठिकाणी राज्य सरकारने मान्य करावी। एक लक्षात घ्या, जर समजा सरकार म्हणत असेल की आम्हाला वेळ हवा आहे, आम्ही हे दिलं ते दिलं, मुळात एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, ज्या सारथीचा उल्लेख झाला त्या सारथीमधून निश्चितच फायदा झाला। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागील 6 महिन्यापासून लोकांना व्याज फिरतावा नाही मिळालंय हो। या लाडक्या बहिणीला जे पैसे उडवले त्यामुळे सगळे बांधव त्या व्याज फिरतावासाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत। जे सांगितलं जातं की 1.5 लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी यांनी कर्ज दिलेली आहेत, अहो हे साफ खोटं आहे। तुम्हाला यांनी मला मराठा समाजाची आकडेवारी दाखवावी, याच्यामध्ये इतर मोठ्या प्रमाणामध्ये इतर लोकांची घुसखोरी झालेली आहे। हा मुद्दा झाला या सगळ्या योजनांचा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की मराठा समाजाने या ठिकाणी कायद्यात टिकणारं आरक्षण मागितलं होतं, ते म्हणजे ओबीसी मधून आरक्षण मागितलं होतं। 2016 तुम्हाला तर माहिती आहे, 2015ला राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षण दिलं, ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं नाही, फडणवीसांनी सोडून दिलं। फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर कोपर्डीची दुर्दैवी घटना घडली, त्या ठिकाणी आंतरवलीमधली कोपर्डीची दुर्दैवी घटना, त्यानंतर महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे सुरू झाले, त्यानंतर अनेक बांधवांनी आत्मबलिदान दिल्यानंतर 2018-19ला त्या ठिकाणी पुन्हा एकदा एसीबीसी आरक्षणाचं गाजर दिलं गेलं। हे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही अगोदर। त्यानंतर मग काय झालं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवलं गेलं। मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये टिकवलेलं आरक्षण 2021 मध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवलं नाही। हे आरक्षण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही नोंदी त्या ठिकाणी दिल्या होत्या की राज्य सरकारने याची पूर्तता करावी आणि मग पुन्हा एकदा त्या ठिकाणी आरक्षणाचं हे करावं। दुर्दैवाने झालं काय, 26 जानेवारी 2024 रोजी ज्यावेळी संघर्ष होता, मनोजदादा जरांगे पाटील वाशीमध्ये आले, वाशीमध्ये त्यांना सगळे चोरीची अधिसूचना दिली गेली। त्या अधिसूचनेचं काय झालं? 1.5 वर्ष झाले ती अधिसूचना अजूनपर्यंत लागू का नाही केली? हैदराबाद गॅजेट देतो म्हणून सांगितलं, त्या अभ्यासाचं काय झालं हो? मुंबई गॅजेट सांगितलं, त्याचं काय झालं हो? सातारा गॅजेट सांगितलं, त्याचं काय झालं हो? त्यामुळे एक लक्षात घ्या की ज्यावेळी ईएसबीसीचं आरक्षण 2014-15ला त्या ठिकाणी काँग्रेसने दिलं, ते आरक्षण टिकलं नाही। एसीबीसीचं आरक्षण ज्यावेळी दिलं 18-19 मध्ये, आरक्षण टिकवलं गेलं नाही आणि दुसरीकडे ओबीसी मधून आरक्षणाला अजूनही ओबीसी नेत्यांचा तितकाच विरोध असल्याचं पाहायला मिळतं। मृणाल ढोले पाटील, मला सांगा,